आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 11:15 वाजलेले आहेत सकाळच्या आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी आता. तर घरातली सगळी कामं आवरून झालेत. श्रीला आणायला जायचंय म्हणून मग घरातली सगळी कामं मी आवरून जाते. जेवण काय अजून केलेलं नाही, म्हणलं श्रीला घेऊन आल्यानंतर जेवण करायचं. आणि उर्वी झोपले पलीकडच्या रूम मध्ये, तर त्याच्यामुळे मी थोडंसं हळू बोलते आणि जरा जरी आवाज आला का लगेच उठते. त्याच्यामुळं इकडच्या रूम मध्ये येऊन मी व्हिडिओ बनवते. तर सगळी कामं आवरून झालेत आणि काल दिवसभर पाणी आलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी रात्री कपडे धुवून टाकले आणि आता आणून ठेवले. तर त्याच्या घड्या घालून सुद्धा ठेवायच्या आहेत मला. चला उर्वी झोपते तोपर्यंत मी कपड्यांच्या घड्या घालून घेते. आणि जे मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं जे नारळाचं कवच होतं, तर त्याच्यासाठी मी आज कलर घेऊन येणार आहे. बघा म्हणलं जमतंय का डेकोरेशन वगैरे करून, आणि ते पण मी यूट्यूबवरतीच बघून करणार आहे. तर चला आल्यानंतर बोलते मी. या जेवायला, या जेवायला. उर्वी तू म्हण ग. काय खातो तू? सॉस खातोय. उर्वी तू काय खाती? हा? ऐक ग, छान लागते. छान लागते, तुला आवडलं? तर त्याला स्कूलमधून घेऊन आले आणि आल्या आल्या जेवण करायला बसलोय. आणि उर्वी बघा कशी बोलते. आवडलंय का विचारलं तर आवडलं असं काहीतरी बोलत होती. तोपर्यंत टीव्हीचं गेलेलं होतं नेटवर्क, आणि वायफाय बंद करून चालू केलं की नेटवर्क येतं. त्यामुळे श्री जर नेटवर्क गेलं की बंद करून चालू करणं लगेच असं म्हणतं. तर जेवण केलं, दुपारी थोडासा आराम केला आणि हे पीठ संपलं होतं गव्हाचं, तर ते बकेटमध्ये ठेवलं भरून सगळं. आणि बकेट मी धुवून ठेवली लागलीच. आणि पहिलं पीठ संपलं की त्याच्यामध्ये आहे असंच दुसरं पीठ न ठेवता डबा स्वच्छ आणि कोरडा करूनच त्याच्यामध्ये दुसरं पीठ ठेवायचं. नाहीतर मग असं सारखं सारखं आपण प्रत्येक वेळेस कणिक मळताना घेतो पीठ, त्याच्यामुळं पिठाचा हात वगैरे असा डब्याला लागतो आणि डबा मग दिसायला पण मग खराब दिसतो. त्याच्यानंतर देवाला दिवा अगरबत्ती केली आणि संध्याकाळचा टाईम होता. मग पहिल्यांदा देवाला दिवा अगरबत्ती केली आणि नंतर करायचा होता स्वयंपाक. त्यान पॅम्परचं कागद टाकून दे कचऱ्यात. तर बघा उर्वी कशी करते. तिला पॅम्परचा तिचं कागद पडलेला तिथं आण म्हणलं तर नाही काहीतरी म्हणत होती. आणि तिथं बघा दरवाजाच्या पाठीमागं जाऊन लपते कशी. तर उगाच काहीतरी नाटकं चालू असते तिची. आणि एखाद्या वेळेस सांगितलं तर ऐकते आणि तिला ऐकायचं नसलं तर नाही, म्हणजे ऐकत नाही असं करते. आणि आता बघा हसते कशी. आणि श्रीचं बघा कसं चालू आहे घरामध्ये सायकल खेळायचं. आणि इथं पुढं जो टेबल आहे तर त्याच्यावरचं थोडंसं स्वच्छ केलं आणि तो जो ससा आहे तर तिथं ठेवला एका कोपऱ्यामध्ये. आणि आता मी अशी जागा मोकळी करून ठेवले, पण थोड्या वेळानं बघायचं त्याच्यावर काय ना काय तर ठेवलेलं असणारच. तर घाई गडबडीत आपण एखादी वस्तू घेतो आणि तिथंच ठेवतो असं करतो. त्याच्यामुळं जागा अशी काही रिकामी सापडणार नाही आहे घरामध्ये. आणि घरामध्ये लहान मुलं असलं की असं होतंच. किती जरी वेळा आपण पसारा उचलला घरामधला तर 2 मिनटात बघितलं तर लगेच आहे असं झालेला असतोच. त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली मी. तर बनवायची होती फ्लॉवरची भाजी, आणि फ्लॉवरची भाजीसुद्धा एवढी जास्त कोण आवडीनं खात नाही. तर म्हणलं आता वेस्ट करून घालवण्यापेक्षा थोडंसं वरच्या साईडला त्याचा भाग काळा काळा पडायला लागलेला होता, त्यामुळं वरचं थोडंसं कट करून टाकलं आणि जेवढा चांगला होता तो घेतला. आणि याच्यामध्ये आळ्या वगैरे काय नव्हत्या म्हणून मग कट करून घेतला. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये मटर मिक्स करायचं म्हणलं. आणि मटरची भाजी तर सगळ्यांना आवडते, त्याच्यामुळं थोडंसं मटर टाकलं की एवढं काय वाटणार नाही. आणि आज स्वयंपाक पण थोडासा लवकर बनवायला घेतला होता, कारण किचनमधली म्हणलं स्वयंपाक झाल्यानंतर थोडीशी भांडी धुवून घ्यायची खालच्या साईडची. खालच्या कप्प्यातली एकदा धुवून घेतली की मग नंतर दुसऱ्या दिवशी वरच्या कप्प्यातली फक्त राहते तर ती धुवून घ्यायची म्हणलं. स्टीलचे डबे वगैरे आहेत तर ते फक्त म्हणलं घासून ठेवायचे आणि खालचं झाडून वगैरे घ्यायचं. तरी ते मी आता भाजी बनवून घेते, स्वयंपाक सगळा बनवून घेते आणि नंतर मग कामाला लागते. तर आज त्याच्यामध्ये मटरमध्ये आता काय मसाला जास्त नव्हता, त्याच्यामुळं मी कांदा चिरून त्याच्यामध्ये घालायचा म्हणलं. तर आज पहिल्यांदाच आता फ्लॉवरच्या भाजीमध्ये मी कांदा टाकते. तर मसाला थोडासा भाजून घेतला, कांदा भाजून घेतला आणि थोडीशी हळद, लाल तिखट, गरम मसाला टाकला. आणि आता त्याच्यानंतर फ्लॉवर आणि मटर त्याच्यामध्ये टाकते.
तर इथे भाजी बनवून घेतली आणि पलीकडच्या साईडला ठेवली. कटसुद्धा आलाय छान आणि वाससुद्धा छान येत होता. तर लगेच चपात्या बनवायला घेतल्या. आता मोबाईल हातामध्येच घेऊन मी व्हिडिओ बनवते. तर सगळ्या चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर मग इथे मी भांडी घासायला घेतली खालच्या साईडची. आणि इथं धूळ बाहेरची कुठली जास्त येत नाही. इथंच वरच्या साईडला ना ह्याला प्लॅस्टर केलं नाही, त्याच्यामुळं वाळू आणि सिमेंट दोन्ही पण तिथं खालच्या साईडलाच पडते आणि डब्याच्या टोपणावरती मग वाळू लगेच दिसून येते आणि टोपणं मग लगेच खराब होते. तर आता इथलं मी सगळं अगोदर झाडून घेते आणि नंतर मग डबे वगैरे घासून ठेवते. तर इथं मी मसाल्याचा डब्बासुद्धा घेतला आहे. तर त्याच्यातलं सुद्धा सगळं मी वाटीमध्ये काढून ठेवलं आणि नंतरच मग घासायला घेतला. तर बघा इथं मी डबे वगैरे सगळे घासून ठेवले आणि आता फक्त सुक्या कापडानं थोडंसं पुसून घ्यायचं, कारण पाण्याचे डाग लगेच त्याच्यावरती दिसून येतात, त्याच्यामुळं पुसून घ्यायचं म्हणलं. तर नंतर जेवण वगैरे केलं सगळं आणि त्याच्यानंतर मग मी भांडी वगैरे सगळी ठेवली अगोदरच खालच्या साईडला आणि नंतर फक्त मसाल्याचा डबा असा सुकायला ठेवला होता फॅनखाली आणि त्याच्यानंतर मग सगळं त्याच्यामध्ये भरून ठेवलं आहे. असंच जास्त भरून ठेवलं नाही सामान, कारण पूर्ण भरून ठेवलं की मग डबा थोडासा जर इकडे तिकडे झाला तर लगेच सगळं त्याच्यामध्ये सांडतं, त्यामुळं नाही भरलं. हॅलो नमस्कार. तर बघा आज मी दिवसभर एवढे कपडे धुतले आणि सगळे आणून आत्ता खाली टाकले. तर एवढ्या सगळ्यांच्या मला घड्या घालून ठेवायचं आहे आता. आणि बेडवरचं पण म्हणजे बेडच्या पाठीमागच्या साईडला जे छोटे कप्पे आहेत तर त्यामध्ये सगळे कपडे ठेवलेले होते, तर ते सगळे धुतले आणि आता सगळ्या घड्या घालून मी तिथं ठेवणार आहे. आणि रोजचे सुद्धा कपडे आहेत ह्याच्यामध्ये. तर बघा त्या पाठीमागच्या कप्प्यामध्ये एवढी सगळी कपडे बसतात. आणि तर चला मी दिवसभर काय म्हणजे व्हिडिओ बनवलाच नाही, तर सकाळपासून हेच काम चालू आहे माझं. स्त्रीला आणायला गेले आणि आत्ता थोडासा आराम केला. दुपारी नाही झोपलं की मग थोडंसं डोकं दुखतं, त्याच्यामुळं झोपले होते मी. आणि आत्ता उठून म्हणलं कपडे आणून ठेवायची सगळी घड्या घालून. आणि रात्री तर तुम्ही बघितलं असेल खालचा किचनचा कप्पा पूर्ण मी आता धुवून घेतलाय. आता फक्त राहिलेत वरची जे प्लॅस्टिकचे छोटे डबे आहेत तर ते राहिलेत फक्त. तर चला स्त्रीचं बघा कसं लोळायचं चालू आहे. आणि दोघं पण झोपले होते, आत्ताच उठलेत. तर चला सगळं मी आता व्यवस्थित घड्या घालून ठेवते. तर कालचा सगळा दिवस माझा कपडे धुण्यामध्येच गेला. कपडे राहिलेली भांडी सगळी धुवून ठेवली आणि नंतर मग ह्याच्याकडे बघितलं. तर आता ह्याच्यावरती मी थोडासा कलर केला आहे आणि डिझाईन वगैरे मी माझ्या मनानंच त्याच्यावरती बनवली आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं काय डोकं चालत नाही माझं. म्हणजे मी व्हिडिओमध्ये बघितलं झाडं वगैरे आपण लावू शकतो आणि ह्याच्या खालच्या साईडला पण असं ठेवायसाठी स्टँड सारखं म्हणजे खालच्या साईडला पण त्याला गोल असं चिकटवायला पाहिजे. तर बघूया मग मला जे सोपं वाटेल ते मी ट्राय करून बघते येतंय की नाही ते. तर चला आजचा व्हिडिओ मी तर समाप्त करते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.